Good morning, students. In previous lecture, we see the process of microsporogenesis, the development of male gametophyte. By mistakenly, I have sent next part pollination. Before that, we see the process of megasporogenesis, means development of female gametophyte. After that, this PDF, then we see the development of female gametophyte. Then today we see the pollination. Pollination means the transfer of pollen grains from anther to stigma of flower is called pollination. Pollination means the transfer of stigma transfer to the stigma of flower is called pollination. म्हणजेच काय, द फ्लावरमध्ये अँथरपासून स्टिग्मावर होणाऱ्या पोलन ग्रेन्स स्थलांतराला पॉलिनेशन म्हणतात. म्हणजेच फुलातील जे अँथर आहेत ते काय होतात, स्टिग्मावर होणाऱ्या पोलन ग्रेन्सवर म्हणजेच परागकण जे आहेत त्यांचे स्थानांतर होते, त्याला काय म्हणायचं, पॉलिनेशन. कुठं, अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. आता या पॉलिनेशनचे काय होतात, तर बायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन आहेत आणि अबायोटिक एजंट्स, म्हणजे ज्याद्वारे जे हे पॉलिनेशन घडून येतं ते किती दोन मेथडनं घडून येतं, बायोटिक एजंट्स आणि अबायोटिक एजंट्स. त्यातले बायोटिक एजंट्स आहेत बर्ड्स, इन्सेक्ट्स, तर अबायोटिक एजंट्स आहेत विंड, वॉटर. फ्रॉम थ्रू दॅट एजंट्स द पॉलिनेशन टेक्स प्लेस. आता पोलन ग्रेन्स कसे असतात, हे पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, म्हणजेच काय, हलत नाहीत, अचल, स्थिर असतात. अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट्स. हे जे एक्सटर्नल एजंट्स आहेत ते काय, त्याद्वारे काय करतात, ते फ्लावर टू फ्लावर हे पोलन ग्रेन्स कॅरी करतात. की ते कसे असतात, नॉन मोटाईल, अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट्स. Then it is prerequisite for fertilization because both the male and female gametes are non-motile. हे कसे असतात, it is the prerequisites for fertilization because both the male and female gametes are non-motile. हे कसे असतात, मेल आणि फिमेल गॅमेट्स कसे असतात, नॉन मोटाईल असतात, म्हणून ते कसे असतात, प्रीरिक्विसाइट्स. द टू मेन एजन्सीज फॉर पॉलिनेशन आर, पहिला आहे अबायोटिक एजन्सीज आणि दुसरे आहे बायोटिक एजन्सीज. अबायोटिक एजन्सीजमध्ये काय येतं, तर फिजिकल फॅक्टर्स लाईक विंड अँड वॉटर विच हेल्प इन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा आर कॉल्ड ॲज अबायोटिक एजंट्स. तर बायोटिक एजंट्स म्हणजेच काय, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सच ॲज इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स, इट्स आर कॉल्ड बायोटिक एजन्सीज किंवा बायोटिक एजंट्स. फिजिकल फॅक्टर्स कशात असतात, अबायोटिक एजंटमध्ये, लाईक विंड अँड वॉटर विच हेल्प इन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा आर कॉल्ड अबायोटिक एजन्सीज. त्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जातो, डिफाईन पॉलिनेशन अँड इनलिस्ट एजन्सीज फॉर पॉलिनेशन. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, डेफिनेशन येणार पॉलिनेशनची आणि इनलिस्ट एजन्सीज फॉर पॉलिनेशन, कुठल्या, अबायोटिक एजन्सीज अँड बायोटिक एजन्सीज. आता पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. जसं बेस असेल पॉलिनेशनचा त्याच्यानुसार त्याचे किती प्रकार पडतात, 3 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ पॉलिनेशन. पहिला आहे ॲटोगॅमी. ॲटोगॅमी म्हणजेच काय, तर सेल्फ पॉलिनेशन, स्वयंपरागण किंवा स्वयंफलन. बघा, सेल्फ पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम ऑर जेनेटिकली सिमिलर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. बघा, जेनेटिकली सिमिलर किंवा जनुकीयरित्या समान असलेल्या फुलांमध्ये किंवा एकाच झाडांवरील 2 फुलांमध्ये काय होतं, जेनेटिकली जे समान फुलं असतात किंवा एकाच झाडावरील 2 फुलांमध्ये अँथरपासून पोलन ग्रेन हे स्टिग्मावर स्थानांतरित होत असतील तर त्या पॉलिनेशनला काय म्हणतात, सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. काय म्हणतात, बघा, एकाच फुलातील म्हणजेच एकाच झाडावरील एकाच 2 फुलांमध्ये अँथरपासून पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावर स्थानांतरित होतात. म्हणजे एकाच झाडाची 2 फुलं असतात तर त्याच्यातल्या अँथरपासून
हे पोलन ग्रेन्स कुठं होतात, स्टिग्मावरती स्थानांतरित होत असतात. तर त्या पॉलिनेशनला काय म्हणायचं, सेल्फ पॉलिनेशन. मग इट इज पॉसिबल ओनली व्हेन अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर सायमल्टेनियसली. हे कधी शक्य आहे, तर जेव्हा अँथर आणि स्टिग्मा दोन्हीही एकाच वेळेस मॅच्युअर होत असतील तेव्हा ही क्रिया होते. आता याच्यामध्ये परत 2 टाईप्स आहेत. सेल्फ पॉलिनेशन इज ऑफ 2 टाईप्स. पहिला आहे ॲटोगामी. ॲटोगामी म्हणजे ॲटो मीन्स सेल्फ आणि गॅमोज मीन्स मॅरेज. सेल्फ आणि ॲटो मीन्स सेल्फ आणि गॅमोज मीन्स मॅरेज. इट इज सेल्फ पॉलिनेशन विच ऑक्युर्स बिटवीन अँथर अँड स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. बघा, ॲटोगॅमी, ॲटो म्हणजे काय, सेल्फ. तर हे काय, एकाच अँथर आणि स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, एकाच फुलातील अँथर आणि स्टिग्मावरती हे काय होतं, पॉलिनेशन होतं. त्याला काय म्हणायचं, ॲटोगॅमी. दुसरं आहे गिटेनोगॅमी. गिटॉन म्हणजे नेबर आणि गॅमॉज मीन्स मॅरेज. तर शेजारच्या झाडावर, शेजारच्या फुलावरती बघा, हे काय, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. फॉर एक्झाम्पल कुकुरबीट. कुकुरबीट आहे त्याच्यामध्ये काय होतं, एकाच पोलन ग्रेनचं ट्रान्सफर काय होतं की अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर गिटेनोगॅमीमध्ये. आणि ॲटोगॅमीमध्ये काय होतं, एकाच फुलातील अँथर हे स्टिग्मा, एकाच फुलाच्या अँथरवरती हे पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावरती ट्रान्सफर होत असतात. तर गिटेनोगॅमीमध्ये काय अपोजिट प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काय येतात, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. एकाच झाडाच्या दुसऱ्या 2 वेगवेगळ्या फुलांमध्ये. एकाच झाडावरील एका फुलामधील अँथरवरील पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फुलातील स्टिग्मावर स्थानांतरित होत असतात. त्या सेल्फ पॉलिनेशनला काय म्हणतात, गिटेनोगॅमी. तिसरं आहे झेनोगॅमी. झेनो म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन. पहिला आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. झेनोगॅमी बघा, ह्याच्यामध्ये इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स ऑफ अ फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर produced on a different plant having dissimilar genetic makeup with the help of external agents like wind, water, insect, its. बघा, जेव्हा पोलन ग्रेन्स हे एका वनस्पतीच्या फुलातील अँथरवरून दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील स्टिग्मावर स्थानांतरित होत असतील, तसेच त्या वनस्पती भिन्न असतील. काय असतील, त्या वनस्पती भिन्न, तसेच त्या जेनेटिकली सुद्धा काय असतात, भिन्न असतात. आणि त्यातील पोलन ग्रेन्स हे एक्सटर्नल एजंट्स म्हणजेच काय, विंड, वॉटर, इन्सेक्ट यांच्या साह्याने स्थानांतरित होत असतील, तर या पॉलिनेशनला काय म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन. मग ह्याच्यातमध्ये पण काय 2 सब टाईप्स आहेत क्रॉस पॉलिनेशन. जे पहिला आहे झेनोगॅमी. झेनोगॅमीमध्ये बघा, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ अ फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन अ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसिस. म्हणजे 2 डिफरंट प्लांट्स आहेत आणि त्यांच्या स्पेसिस कशा आहेत, सेम आहेत. फॉर एक्झाम्पल पपया. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ अ फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन अ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसिस. फॉर एक्झाम्पल पपया. देन बघा, एकाच फुलाच्या परागकोशातील पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फुलातील स्टिग्मावर स्थानांतरित होतात आणि 2 प्लांट वेगवेगळे असतानाही सेम स्पेसिस, एकाच जातीतले काय होतात, वेगळे झाड निर्माण होते. त्याला काय म्हणायचं, झेनोगॅमी. नंतरचं आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजेच काय, संकर. म्हणजेच त्याच जातीचं एकाच फुलाच्या अँथरमधील काय होतात, पोलन ग्रेन्स दुसऱ्या झाडाच्या फुलातील स्टिग्मावर स्थानांतरित होतात आणि नवीन जात अथवा उपजात निर्माण होते. त्याला काय म्हणायचं, हायब्रिडायझेशन. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ अ फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर प्रोड्युस्ड ऑन different plant belonging to a different variety, subspecies or species. Variety, subspecies or species. म्हणजेच काय होतं, फॉर एक्झाम्पल पॉलिनेशन बिटवीन 2 स्पेसीज ऑर व्हरायटीज ऑफ कॉटन. कॉटन म्हणजे काय, कापसाचे जे झाड आहेत त्यांच्या जे 2 स्पेसीज किंवा व्हरायटीज असतात त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन घडून येतं त्याला काय म्हणायचं, हायब्रिडायझेशन. एका फुलाच्या अँथरमधील पोलन ग्रेन्स दुसऱ्या झाडाच्या फुलातील स्टिग्मावर स्थानांतरित होतात आणि नवीन जात अथवा उपजात निर्माण होते. त्याला काय म्हणायचं, हायब्रिडायझेशन. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात, व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन किंवा एक्सप्लेन इट्स टाईप्स. व्हॉट इज द क्रॉस पॉलिनेशन, एक्सप्लेन इट्स टाईप्स. आणि गिव्ह द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन आणि डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ पॉलिनेशन. ऑलरेडी आय हॅव गिव्हन द डिफरन्स बिटवीन सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. Then possibility of various results in new desired varieties of plant
hence favors the process of evolution. नंतर द ऑफस्प्रिंग शो बेटर विगर, म्हणजे ह्याच्यातले जे हायब्रिडायझेशनमधले जे ऑफस्प्रिंग आहेत ह्याला काय होतं, हे काय जास्त प्रतिकार क्षमता असलेले असतात त्यालाच, किंवा विटॅलिटी असते किंवा जीवनशक्ती असते. Already I have given the advantage and disadvantages also in PDF. Then you see all these and revise this. I hope you are better understand. Then next part we see the next lecture. Thank you.